jungle. तेही लवकर मागवत नाही. म्हणजे आज तो जी आर होऊन म्हणजे 17 सप्टेंबर 2024 ला तो जी आर झाला. नाही मार्चला झाला, 24 मार्चला वर्ष झालं. तो आता झाला. त्याच्यामध्ये काय नाही, कृषी क्षेत्र फायनल करून लोकांना दिलासा मिळेल आणि शिडको त्याच्यामध्ये काही इतर हे करणार नाही. आज कसं होतं साहेब, आज कसं होतंय की आज त्या ठिकाणी एखादं जुनं घर जरी रिपेरिंगला घेतलं किंवा ते मोटरी साधन म्हणून बांधा घेतलं तर त्या ठिकाणी कारवाईचा प्रश्न निर्माण होतो. मग क्षेत्र निर्माण ठरलं जात नाही. पण आता थांबवली ना कारवाई अशी नाही सत्याग्रह वेळामध्ये फक्त एका गावात कारवाई होत नाही, सगळ्या ठिकाणी कारवाई होते. आता मी माझ्या गोडोलीचं आम्हाला सांगतो उदाहरण, त्या दिवशी एकाने फक्त 10 बाय 8 चा रूम बनवला होता. आपली लोक तत्परतेने लगेच तिथे तोडायला कारवाई करायला हजर. बाकी या ठिकाणी काय नाही जात. बाकी या ठिकाणी आता तुम्ही नेहरू झाला, करावे झाला, मोठ्या प्रमाणामध्ये घनसोली झाला, फक्त एका गावामध्ये कारवाई होत नाही. प्रकार असा आहे की आता नोटीसेस एवढी इश्यू झाली आहे की लोकांमध्ये फार संकट आल्यासारखी परिस्थिती तयार झाली. तर किमान कृती क्षेत्र तुम्ही डिक्लेअर करा, तेवढ्या लोकांना दिलासा मिळेल ना. कारण मग सिडकोच्या म्हणजे नोटीस इश्यू होणं या त्या बाकीच्या कारवाई थांबून जातील. तो धूर येतो आणि त्या धूर येण्यापोटी सकाळची वक्तव्य असतात. बाबा 500 रुपये कुणाला आले की जर तीच योजना तीच महिला शासकीय इतर योजनेचे पण पैसे घेते तर त्यांचं म्हणणं आहे की कुठली शेतकरी सन्मान योजना का काहीतरी आहे ती महिना त्याचे पैसे घेते. समजा संजय गांधीचे पण पैसे आपण घेतोय महिला म्हणून आणि पुन्हा आपण लाडकी बहिणीचे जर पैसे घेणार असतो तर त्याच्यामध्ये जो डिफरन्स आहे मग त्यांना दिलं जाईल. अशा पद्धतीने बरेच जण सुरुवातीच्या काळामध्ये फॉर्म भरले, स्क्रुटिनी करायला वेळ नंतर मिळाला. स्क्रुटिनी सरकारच्या एक योजना एक महिला तर 10 योजनांचा फायदा घेत असेल तर कुठल्या तरी एका योजनेचा तिने फायदा घ्यायला पाहिजे. तिच्या विकासाकरता जे काय सरकार खालीचा वाटा उचलते ते एका योजनेचाच तिने उपयोग घ्यायला पाहिजे. तर 10 योजनेमध्ये जर ती लाभार्थी असेल तर कुठेतरी ती कट केली जाईल. संजय राऊत हा विषय केवळ टीका करणं, धूर येण्यापोटी अशा पद्धतीची वक्तव्य ते करतायत. कोकणामध्ये एकूण 27 हत्या झाल्या, त्यापैकी 9 हत्या फक्त शिवसेनेच्या झाल्या. देशमुख प्रकरणामध्ये बीडचा आका यांना राजीनामा द्यावा लागला. सिंधुदुर्गामधला पण एक आका आहे तो येणार आहे, सध्या कॅबिनेटमध्ये आहे. त्या काळात त्यांचाही राजीनामा घेतला. मी कुणाही आकाला ओळखत नाही, कोण आहे मला माहिती नाही. गृह खातं जे कोणी आरोप करतायत ती चौकशी गृह खातं करेल ना. गृह खात्यावर माझा विश्वास आहे. मी आका बाका टाका मला कोण माहिती नाही. बीडपेक्षा सिंधुदुर्गात परिस्थिती मोठ्या प्रमाणात झालेली आहे. हत्याचं असं कोण म्हणाल? असं असं विनायक राऊत म्हणतायत ना. आता ते पडल्यानंतर आता मला तुम्ही सांगा 8 महिने झाले जर या सिंधुदुर्गात हत्या होत आहे, परिस्थिती वाईट आहे, तर मग तोपर्यंत विनायकराव झोपले होते का? आता ते पडल्यानंतर जर अशा पद्धतीने टीका करत असतील तर 8 महिने का शांत होते? यापूर्वी का शांत होते? जर हत्या होत आहेत तर मूग गिळून का गप्पा बसले होते विनायक राऊत? याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. खासदार नरेंद्र कश्यप सर और उनकी सहयोगी सदस्यों ने रिक्वेस्ट की है कि सिडको के द्वारा जो भी ट्रांसफर्स रहते हैं उसके लिए NOC 2017 से पेंडिंग है. तो टेक्निकली ऐसा कुछ रीज़न नहीं है, तो ये इसीलिए ऐसा समझ लीजिए आज के बाद में ऐसा कोई प्रावधान नहीं रहेगा, ऐसी कोई दिक्कत नहीं रहेगी. तो ट्रांसफ़र NOCs विल बी इशू, वो NOC इशू हो जाएगी. दूसरी बात ऐसी है कि एमनेस्टी स्कीम 2003 में लाई गई थी नाम अपडेट करने के लिए, तो उसका भी एक जायज़ा लिया जाएगा और सभी की छानबीन करके जो भी पेंडिंग नाम है जिसको ट्रांसफ़र करना है उसका एक प्रोसीजरल सिस्टम बनाया जाएगा. और ख़ास तरीके से ये दोनों बातों के लिए ऑनलाइन सिस्टम प्रेफर करेंगे. तो नागरिकों को यहाँ तक आने की ज़रूरत नहीं गिरेगी, अपने वार्ड ऑफिस में घूमने की ज़रूरत नहीं गिरेगी, और जो भी काम रहेगा वो ट्रांसपेरेंट मैनर से विद इन टाइम लिमिट पीरियड में हो जाएगा. एक रिवोल्ट पॉलिसी के रेट्स कम करने के लिए डिमांड थी, लेकिन ये सिडको के
अधिकार क्षेत्र में नहीं है, ये महाराष्ट्र गवर्नमेंट का डिसीजन है, वो हिसाब से ही कार्रवाई उसमें होगी। एक आगे की डिमांड थी, अपने कुछ भूखंड म्यूनसिपल कॉरपोरेशन नवी मुंबई को ट्रांसफ़र करने के रह गए, तो कैबिनेट का ओरिजिनल डिसीजन और क्या ट्रांसफ़र करने के रह गए उसका एक टोटल एक मैपिंग किया जाएगा, और जो भी पेंडिंग रह गए अगर देने में पात्र है बाध्य है तो उस हिसाब से निर्णय जाएगा।